Hello students. So this is our paper first, that is Fundamentals of Environment Science. Second paper code is EVS 1201, and now we will discussing about our unit first, that is biogeochemical cycles. Okay, in biogeochemical cycles we will discussing or learning about sedimentary cycle. Last lecture we will learn about phosphorus cycle, and today we will discussing the second type of sedimentary cycle is sulfur cycle. Okay, so firstly, introduction of sulfur cycle. Their definition: the cycling of sulfur between biotic and abiotic system is called sulfur cycle. So abiotic किंवा बायोटिक सिस्टीम मधली जी पण सायक्लिंग पाथ आहे सल्फर सायकलचा, दॅट इज sulfur cycle. Sulfur is an important component of proteins and amino acid. Sulfur exists in a number of states. Of these, three are important. They are elemental sulfur, then sulfides and sulfates. Okay, so sulfur is present in rocks. मग आपण सल्फर सायकलला सेडिमेंटरी सायकलचा टाईप का म्हणतो? फॉस्फरस सायकल असेल किंवा सल्फर सायकल. These two are the types of sedimentary cycle because the sulfur is present in rocks. तर जी पण फॉस्फरस आहे किंवा सल्फर आहे तर त्यांचा सोर्स काय आहे तर रॉक्स, आणि रॉक्सचं जेव्हा वेदरिंग होतं सो तेव्हा ते हे दोन्ही पण जे आयन्स आहेत किंवा त्यांची जी सायकल आहे तर ती तिथून स्टार्ट होते. ओके, इट इज मेड अवेलेबल फॉर प्लांट्स in the form of inorganic sulfates by weathering and erosion. Sulfur passes into the animals through food chain. By the death of plant and animals, the decomposers again bring the sulfur to the soil for the use of plant. तर हा जो सल्फर आहे तर तो जे पण रॉक्सचं होणारं वेदरिंग आहे तर त्या थ्रू ते पास होतात, आणि जेव्हा त्याचं इरोजन होतं त्या रॉक्सचं वेदरिंग होतं त्या थ्रू ते पास होतात इनऑर्गॅनिक सल्फेट, आणि सल्फर पासेस इन टू द ॲनिमल्स थ्रू फूड चेन. तर हा ॲनिमल्समध्ये कसा एंटर करतो तर जेव्हा ते जे हर्बिवोर्स आहेत ॲनिमल्स ते जेव्हा प्लांट असतील, ग्रासेस असतील जे की सल्फर त्यांच्या रूट्समधून प्लांटमध्ये एंटर करतो, जेव्हा ते हर्बिवोर्स ॲनिमल्स त्या प्लांटला किंवा ग्रासला कन्झ्युम करतात किंवा फीड करतात तर त्या थ्रू तो जो सल्फर आहे तर तो ॲनिमल बॉडीमध्ये एंटर करतो, आणि त्या हर्बिवोर्सला जेव्हा कार्निवोर्स खातात किंवा फीड करतात तेव्हा तो जो सल्फर आहे ऑफकोर्स तो त्या ॲनिमल्समध्ये पास होतो. तर ही त्यांची जी फूड चेन आहे, अशा प्रकारे सल्फर वन बॉडी टू अनदर बॉडी किंवा ती जी फूड चेन आहे तर ती कंटिन्युअसली चालू राहते. देन बाय द डेथ ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स द डिकॉम्पोजर्स अगेन ब्रिंग दी सल्फर टू द सॉईल फॉर द यूज ऑफ प्लांट. सो त्या ते जे ॲनिमल्स असतील किंवा प्लांट असतील त्यांचं जेव्हा डेथ होते तेव्हा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ते त्याला डिकॉम्पोजिशन करण्याचं किंवा डिकॉम्पोजर्स त्याचं डिकॉम्पोजिशन करण्याचं काम करतात, तेव्हा तो जो त्या बॉडीमधला असणारा सल्फर आहे तर तो सॉईलमध्ये परत मिक्स होतो. ओके, सो दिस इज दी फिगर ऑफ सल्फर सायकल. सो फर्स्टली दे रॉक सल्फर. ओके, जो रॉक आहे तर त्याचं जेव्हा वेदरिंग आणि इरोजन होतं त्या थ्रू त्यातला जो पण असणारा सल्फर आहे तर तो सल्फर सॉईलमध्ये मिक्स होतो आहे. सल्फर इन सॉईल, ओके, इन सल्फेट आयन फॉर्म. ओके, देन जेव्हा सेडिमेंटेशन होतं ॲनिमल्स असेल किंवा प्लांट असेल, सो प्लांटचं जर इन केस फॉरेस्टला जर फॉरेस्ट फायर झालं किंवा त्या आग लागली सो त्या प्लांट्समधला जो एंटर झालेला सल्फर आहे तर तो ऑफकोर्स तो सुद्धा सॉईलमध्ये असेल किंवा जो ॲनिमल बॉडीमध्ये एंटर झालेला जो सल्फर आहे तर तो त्याचं सेडिमेंटेशन होतं परत तो सॉईलमध्ये मिक्स होतं, किंवा ॲनिमल्सचा जो एक्सक्रीट आहे किंवा युरिन थ्रू तो सॉईलमध्ये मिक्स होतो. ओके, आणि तो जो
प्लांट असेल किंवा ॲनिमलच्या ज्या डेथ झालेल्या बॉडीज आहेत तर त्याला जे पण बॅक्टेरियाज असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ते त्याला डिकॉम्पोजिशन करण्याचं काम करतात. अशा प्रकारे तो सल्फर परत सॉईलमध्ये मिक्स होतो. ओके, तर ही सायकल कंटिन्युअसली चालू असते. देन सम सल्फर इन डेड बॉडीज इज रिलीज्ड इन टू दी एअर ॲज हायड्रोजन सल्फाईड बाय द बॅक्टेरिया कॉल्ड इस्केरिचिया कोलाई अंडर अनएरोबिक कंबशन. सो काही वेळेस तो जो सल्फर आहे तर तो एअरमध्ये गॅस फॉर्ममध्ये सुद्धा मिक्स होतो. तर त्याला ते रिलीज करण्याचं काम कुठले बॅक्टेरियाज करतात तर इस्केरिचिया कोलाई. ओके, देन सिमिलरली इनकम्प्लीट कंबशन ऑफ फॉसिल फ्युअल्स releases sulfur dioxide that is SO2 into the air. जेव्हा जे पण फॉसिल फ्युअल्स आहेत तर त्याचा इनकम्प्लीट कंबशन जेव्हा होतं तेव्हा सुद्धा सल्फर डायऑक्साईड हा एअरमध्ये मिक्स होतो. ओके, देन सर्टन बॅक्टेरिया लाईक ग्रीन अँड पर्पल फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑक्सिडाइज H2S दॅट इज हायड्रोजन सल्फाईड ऑफ एअर टू सल्फेट विच कॅन बी यूज बाय प्लांट्स. सो रिॲक्शन दिली आहे तिथे H2S, तर तो कसा फॉर्म होतो तर H2S दॅट इज हायड्रोजन सल्फाईड प्लस टू ऑक्सिजन ॲटम्स. सो त्याची रिॲक्शन कसे होते तर SO4 मीन्स सल्फेट आयन क्रिएट होतात प्लस 2 हायड्रोजन ॲटम्स. ओके, then certain amount of sulfur is lost in the sediments. If iron is present in the sediment, sulfur combines with it to form iron sulfide. So जेव्हा पण त्याच्यामध्ये त्या सल्फेटमध्ये जेव्हा त्याचं सेडिमेंटेशन होतं तर त्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये आयन पण मिक्स होतात. सो त्यांचं कॉम्बिनेशन कसं होतं तर Fe मीन्स आयन प्लस सल्फाईड. सो FeS दॅट इज फेरस सल्फाईड तिथे क्रिएट होतो. ओके, देन दिस इज द नेक्स्ट डायग्राम ऑफ सल्फर सायकल. सो फर्स्टली तिथे स्टार्टिंगला इथे दाखवलं आहे ॲटमॉस्फिअर. देन इकडे साईडला इमिशन आहे. देन ओशनमध्ये जो पण असणारा सल्फेट आयन आहे. ओके, सो जेव्हा त्या वॉटरचं रन ऑफ होतं तेव्हा तो वॉटरमध्ये मिक्स होतो आहे. ओके, देन लँड अँड बायोस्फिअरवरचा जो पण असणारा सल्फर डायऑक्साईड असेल तर त्याचं जेव्हा डिकॉम्पोजिशन होतं किंवा गॅसिफिकेशन होतं तर तो ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होतो आहे. ओके, देन हिअर व्हॉल्कॅनिक रिलीज जेव्हा व्हॉल्कॅनोज होतो किंवा जो सेडिमेंट झालेला सल्फेट आयन आहे तर तो त्यामध्ये मिक्स होतो अँड त्याचं परत इरोजन होतं अँड अगेन दिस सायकल विल बी कंटिन्युअस. ओके, देन स्टेप्स ऑफ सल्फर सायकल. द सायकल बिगिन्स विथ द वेदरिंग ऑफ रॉक्स which releases stored sulfur. Sulfur comes into contact with the air converting it to sulfate. Okay, that is SO4. Sulfate is taken up by plants and microorganisms and is changed to organic form. Sulfur moves up the food chain. When organisms die, some of the sulfur is released back to the sulfate and enter मायक्रोऑर्गॅनिझम्स. सो आपण फर्स्टली जसं बघितलं सल्फर सायकलमध्ये की जेव्हा पण रॉक्सचं वेदरिंग होतं किंवा इरोजन होतं त्या थ्रू जो त्यामधला स्टोअर्ड असणारा जो पण सल्फर असेल तर तो रिलीज होतो. ओके, तर मग त्याचं वेगवेगळ्या प्रकारे त्याचं कन्व्हर्जन होतं लाईक सल्फेट आयन्समध्ये असेल किंवा जेव्हा तो फेरस किंवा आयनमध्ये तो मिक्स होतो देन फेरस सल्फाईडमध्ये त्याचा चेंजेस होतो. देन सल्फर मूव्ज ऑफ दी फूड चेन किंवा फूड चेन जी आहे त्याच्या थ्रूसुद्धा सल्फर आहे तर तो पास होतो. देन जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते प्लांट किंवा जेव्हा त्या ॲनिमल्सच्या डेड बॉडीज आहेत तर त्याला जेव्हा ते फीड करतात किंवा डिकॉम्पोजिशन करण्याचं काम करतात तेव्हा तो मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा एंटर करतो. देन नॅचरल सोर्स इमिट्स sulfur into the air. So sulfur eventually settles back to the earth or comes through rainfall, with some also going to the
ओशन. सो जेव्हा आपण ॲटमॉस्फिअरमध्ये तो बघितलं की गॅसिफिकेशन जी प्रोसेस होते किंवा सेडिमेंटेशन जेव्हा होतं, सो त्या थ्रू जो पण असणारा सल्फर आहे तर तो ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होतो. सो जेव्हा रेनफॉल होतं तेव्हा तो ओशन थ्रू किंवा जे पण वॉटरचे जे सोर्सेस आहे त्याच्या थ्रू तो पास केला जातो ओशनमध्ये. ओके. देन सल्फर इज ऑल्सो ड्रेन टू रिव्हर्स अँड लेक्स इव्हेंच्युअली टू द ओशन. Some of the sulfur from oceans go back to the atmosphere through the sea spray. Remaining sulfur go to ocean floor and forms ferrous sulfide, which is responsible for the black color of most marine sediment. Okay, this is the next step of sulfur cycle. So then effect of sulfur cycle on nature. सो नेचरवर सल्फरचा किंवा सल्फरची जी सायकल आहे त्याचा काय इफेक्ट होतो, तर सल्फर इज वन ऑफ द प्रोसेसेस दॅट अलो नॅचरल वेदरिंग अँड अदर नॅचरल प्रोसेसेस. So this is also is natural process. Sulfur cycle does not allow acid rains because it regulates the amount of sulfur present in the atmosphere, hydrosphere and lithosphere. Okay. Then sulfuric acid forms sulfuric acid smoke when it mix with water vapor. Okay. So sulfuric acid हा तर त्याचं फॉर्मेशन कशात होतं, तर सल्फ्युरिक ॲसिडचा जो स्मोक आहे तो मिक्स कशामध्ये होतं, वॉटर वेपरमध्ये. ओके. देन इफेक्ट ऑफ ह्युमन प्रोग्रेस ऑन दी सल्फर सायकल. ओके. देन ह्युमन ॲक्टिव्हिटीज since the start of the industrial revolution contributed to most of the sulfur that enters the atmosphere. 1/3 of all sulfur that reaches the atmosphere comes from human activities. So ह्युमनचे जे आपण ॲक्टिव्हिटीज आहे, सो 1/3 पार्ट सल्फर हा ॲटमॉस्फिअरमध्ये ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे मिक्स होतो. ओके. देन इमिशन फ्रॉम ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिॲक्ट टू प्रोड्यूस सल्फेट सॉल्ट्स दॅट क्रिएट ॲसिड रेन्स. सो ह्युमनचे जे आपण ॲक्टिव्हिटीज आहे किंवा जे पण होणारं कंबशन प्रोसेस असेल किंवा इमिशन्स असेल गॅसेसचं, त्या थ्रू ॲसिड रेन क्रिएट होतो आहे. देन सल्फर डायऑक्साईड एरोसोल्स ॲब्सॉर्ब अल्ट्राव्हायोलेट रेज विच cools areas and offsets global warming caused by greenhouse effect. सो ह्या थ्रू जे पण ग्लोबल वॉर्मिंग असेल, ग्रीन हाऊस इफेक्ट असेल त्यालासुद्धा ते इफेक्ट करतात. देन अनदर डेफिनेशन ऑफ सल्फर सायकल इज द सल्फर सायकल इज द कलेक्शन ऑफ प्रोसेसेस बाय विच सल्फर मूव्स टू अँड फ्रॉम मिनरल्स like including the waterways and living system. Okay, this is the another definition. Then the importance of sulfur is sulfur cycle is an important element of industrial processes. So sulfur dioxide, that is SO2, is used as a bleaching agent and is used to bleach wood pulp. Sulfur dioxide used in preservation to kill molds and bacteria. Sulfur is found in every living cell, that is amino acid. So this is the importance of sulfur. इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये यूज केला जातो किंवा जे पण ब्लिचिंग एजंट म्हणून आपण ब्लीच वूड पल्पसाठी सुद्धा त्याचा यूज करतो. देन जे पण प्रिझर्वेशन केलेले जे पण किल मोल्ड्स आहेत किंवा मोल्ड्स किंवा बॅक्टेरियाज आहेत तर त्याला किल करण्याचं काम करतात. देन sulfur is found in every living cells. Then continuously sulfur also has been used as a medicine मध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. Then in the 1940s sulfur containing drugs, sulfa drugs were commonly used to treat infectious diseases. A component of penicillin class antibiotics, medication of dandruff and can be used to treat acne and other skin disorders. So मेडिसिन्समध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो किंवा ॲज अ ड्रग्स किंवा जे पण स्किन डिसऑर्डर्स आहेत त्यासाठी सुद्धा सल्फरचा यूज केला जातो. देन पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ सल्फर सायकल यूज इन मेनी इंडस्ट्रियल युजेस. एक्झाम्पल इन मॅन्युफॅक्चरिंग including chemical, medicine, plastic, paper and other product. Then also serve many functions in plants such as used
in formation of amino acid, protein and oil. Used in chlorophyll formation, promotes nodulation in legumes, help develop and activate certain enzymes and vitamins. Sulfur also benefits in human health. These all are the positive effect of sulfur cycle. Then negative effect of sulfur cycle: produce acid rain. Then effect of acid rain: firstly, soil, increase the acidity of the soil, then slow the growth of vulnerable forest. Then secondly, water, that is lower pH and increasing the aluminum concentration in surface water and the element insect life and some fish species. Okay, so this is the effect of negative effect of sulfur cycle in the acid, produce acid rain. then त्या ॲसिड रेनचे सॉइलवर आणि वॉटरवर काय इम्पॅक्ट होतात. ओके, सो दिस इज दी सल्फर सायकल. दिस इज द टाइप ऑफ सेडिमेंटरी सायकल. ओके, सो our unit first is completed, that is biogeochemical cycle. So we will learn about in this chapter or unit. So firstly, what is biogeochemical cycle, then types of biogeochemical cycle. There are two types of biogeochemical cycle, that is gaseous cycle and sedimentary cycle. Okay, so firstly, gaseous cycle, there are also three types of gaseous cycle, that is oxygen cycle, carbon cycle and nitrogen cycle. And secondly, sedimentary cycle, these are two types, that is firstly phosphorus cycle and sulfurous cycle. So gaseous cycle मध्ये ऑक्सिजन, कार्बन आणि नायट्रोजन का असतात, तर ते these three are the gases. ओके, किंवा ते गॅसेस थ्रू पास होतात किंवा फॉर्म होतात. पण सेडिमेंटरी सायकलमध्ये फॉस्फरस आणि सल्फर काय येतात, तर फॉस्फरस आणि सेडिमेंटरी सायकलचा जो सोर्स आहे किंवा फॉस्फरस आणि सल्फरचा जो सोर्स आहे तर तो रॉक्स आहे. रॉक्सचं जेव्हा वेदरिंग किंवा इरोजन होतं तेव्हा फॉस्फरस आणि सल्फर तिथून पास होतात. ओके, सो दीज आर दी 5 cycles we will learn in this chapter. Okay, biogeochemical cycle. This chapter is completed. Okay, thank you.